नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत वटसावित्री पौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती। वटसावित्री पौर्णिमा कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, या व्रताचे महत्त्व काय आहे, पूजा साहित्य काय घ्यायचं आहे आणि पूजा कशी करायची आहे। चला तर मग बघूया, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की वटसावित्री पौर्णिमा कधी आहे। तर यावर्षी वटसावित्री पौर्णिमा 29 जून 2026 सोमवार रोजी आलेली आहे आणि या पूजा आपल्याला हिचा शुभ मुहूर्त सकाळी 6:30 पासून ते 12:30च्या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची आहे। आता जाणून घेऊया वटसावित्री व्रताचे महत्त्व काय आहे। तर पुराणानुसार सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून आपल्या बुद्धी, निष्ठा आणि दृढ संकल्पनाच्या बळावर परत मिळवले होते। त्या प्रसंगाच्या स्मरणार्थ विवाहित स्त्रिया हे व्रत करतात। पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत केले जाते। आणि नंतर आपण बघणार आहोत की कोणत्या रंगाची साडी आपण परिधान करायची असते। तर वटसावित्रीच्या दिवशी लाल, पिवळी, हिरवी, गुलाबी किंवा केशरी अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात। आणि विशेषतः हिरवा रंग पाण्याने भरलेला कलश आणि नैवेद्यामध्ये आपण गूळ खोबरं घेणार आहोत। तर अशा पद्धतीने अजून बाकीही गोष्टी आपण गहू, आंब्यांना आपण दोरा गुंडाळून घ्यायचा आहे। तर हे पूजेच्या ताटामध्ये आवर्जून आपण घेऊन जायचं आहे। तर आपण पूजेचे साहित्य तर घेतलं आहे, पण त्याची पूजा कशी करायची हे आता बघूया। तर सकाळी स्नान करून स्वच्छ आणि पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत। वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम गणपती आणि वटवृक्षाचे पूजन करावे। हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपण वडाच्या झाडाला पवित्र दोरा गुंडाळून 7 किंवा आपल्या परंपरेनुसार फेरा माराव्यात। वटसावित्रीची कथा ऐकावी किंवा वाचावी आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी। आणि त्यानंतर आपण नमस्कार करायचा आहे आणि 5 जणींची सुवासिनींची आपण ओटी भरायची आहे। हळदी कुंकू लावायचं आणि गहू आणि त्यासोबत आपण तिला आंब्याचं फळ तिच्या ओटीत द्यायचं असतं। तर अशा सर्व सुवासिनींनी एकमेकींची ओटी भरायची आहे। त्या दिवशी छान छान असे उखाणेही घेतात। तर आपणही त्या दिवशीचं एक उखाणा घेऊन असा हा सुंदर सौभाग्याचा सण साजरा करायचा आहे। तर सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि या माहितीसोबतच मी तुमच्यासोबत अजून एक वटसावित्री पौर्णिमेचा स्पेशल अशी रांगोळी सुंदर काढलेली आहे। तर ती शेवटपर्यंत नक्की बघा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।